नमस्कार, मी दिनेश कांजी. आपण बघताय न्यूज डंका. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यामध्ये विक्रमी मतदान झालं. 92.88%. प्रचंड मतदान झाल्यामुळे खरं तर सगळे खुश झाले पाहिजे होते, परंतु का कोण जाणे पुरोगामी आणि डाव्यांच्या पोटामध्ये पोटशूळ उठलेलं आहे. ते मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात प्रचंड आक्रमक झालेले आहेत. ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याची त्यांनी तयारी सुरू केलेली आहे. 73 खासदारांनी या नोटीसवर सही केलेली आहे. काँग्रेसच्या इकोसिस्टीममध्ये जे पाकिट पत्रकार आहेत ते सुद्धा ज्ञानेश कुमार यांच्यावर तीर चालवताना दिसत आहेत. भाजपचे नेते मात्र मुक्त कंठाने ज्ञानेश कुमार यांची प्रशंसा करतायत आणि विरोधकांच्या जखमांवर मीठ चोळण्याचं काम करतायत. ज्ञानेश कुमार काँग्रेस आणि त्यांच्या इकोसिस्टीमच्या मध्ये खलनायक आहेत आणि भाजपच्या मध्ये ते नायक आहेत. या व्हिडिओमध्ये याच विषयावर चर्चा करणार आहोत. ज्ञानेश कुमार नायक आहेत की खलनायक आहेत? मतदान प्रक्रियेमध्ये काही गडबड गोंधळ झाला असता तर विरोधकांनी निश्चितपणे निवडणूक आयोगावर खापर फोडलं असतं, परंतु आता निवडणुका भयमुक्त वातावरणात पार पडलेल्या आहेत. परंतु एकही विरोधक ज्ञानेश कुमार यांचं कौतुक करताना दिसत नाहीये, त्यांचं अभिनंदन करताना दिसत नाहीये. पहिला टप्पा संपल्यानंतर भाजप नेते आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची एक पत्रकार परिषद झाली. या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी पश्चिम बंगालच्या जनतेचे आभार मानले, विक्रमी मतदान केल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले आणि भयमुक्त वातावरण निर्मिती केल्याबद्दल निवडणूक आयोग आणि केंद्रीय सुरक्षा बलाचे त्यांनी आभार मानले. मतदानाचे आकडे इतके जबरदस्त आहेत की सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांना सुद्धा निवडणूक आयोगाची पाठ थोपटण्याचा मोह आवरलेला नाहीये. परंतु काँग्रेसचे नेते मात्र अस्वस्थ आहेत. काँग्रेसचे नेते कपिल सिब्बल यांनी टोमणा मारलेला आहे. त्यांनी असं म्हटलंय की मोदी सरकारने तर निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना पद्मभूषण पुरस्कार दिला पाहिजे. हा खवचटपणा त्यांनी दाखवला आणि या टिप्पणीबद्दल जेव्हा आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांना विचारण्यात आलं तेव्हा हिमंता बिस्वा शर्मा अत्यंत निसंदिग्ध शब्दामध्ये म्हणाले की पद्मभूषण कशाला, ज्ञानेश कुमार यांना खरं तर भारतरत्न दिलं पाहिजे की त्यांनी पश्चिम बंगालसारख्या हिंसाचारग्रस्त राज्यामध्ये भयमुक्त वातावरणामध्ये निवडणुका घेऊन दाखवल्या. काँग्रेसच्या इकोसिस्टीमचा भाग असलेले विचारवंत, बुद्धिजीवी आणि पत्रकार निवडणूक आयोगावर प्रचंड राग ठेवून आहेत, कारण निवडणूक आयोगाने जो स्पेशल इंटेन्सिव्ह रिव्हिजनचा उपक्रम राबवला त्यामुळे पश्चिम बंगालच्या मतदार यादीतून जवळजवळ 91 लाख नावं वगळण्यात आली. ही नावं मृतांची होती, ही नावं परराज्यामध्ये गेलेल्या मतदारांची होती, ही नावं बांगलादेशी घुसखोरांची होती. ही नावं जर मतदार यादीमध्ये असती तर ममता बॅनर्जी यांचा विजय चौथ्यांदा निश्चित झाला असता, भाजपची गोची झाली असती आणि त्यामुळे ही नावं निवडणूक आयोगाच्या करणीमुळे वगळण्यात आली. म्हणून ही मंडळी प्रचंड अस्वस्थ आहेत. ही मंडळी निवडणूक आयोगावर खार खाताना दिसत आहेत. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांचा दुसरा टप्पा 29 एप्रिल रोजी आहे. मतदानाचे जे निकाल आहेत ते 4 मे रोजी जाहीर होणार आहेत. एक गोष्ट निश्चितपणे मान्य केली पाहिजे की निवडणूक आयोगाने या काळामध्ये ज्या उपाययोजना केल्या त्यामुळे दहशतीचे प्रयोग यशस्वी झाले नाहीत. नागरिकांना दहशतीच्या जोरावर घरी बसवणं आणि त्यांच्या नावाने मतदान करणं या दोन्ही गोष्टी तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना करता आल्या नाहीत. 2021ची निवडणूक आणि 2026ची निवडणूक याच्यामध्ये अनेक मूलभूत फरक आहेत. 2026च्या निवडणुकीमध्ये निवडणूक आयोगाने ज्या उपाययोजना केल्या त्या जर 2021च्या आधी करण्यात आल्या असत्या तर कदाचित ममता बॅनर्जी यांना त्यांची तिसरी टर्म सुद्धा मिळाली नसती. 2020 ते 2026 या काळामध्ये देशात विविध ठिकाणी झालेल्या निवडणुका, त्याच्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका आहेत, स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, लोकसभेच्या निवडणुका आहेत. या निवडणुकीच्या काळामध्ये जो हिंसाचार झाला त्याचा एक तपशील एका संस्थेने मांडलेला आहे. आर्म कॉन्फ्लिक्ट लोकेशन अँड इव्हेंट डेटा प्रोजेक्ट असं या अहवालाचं नाव आहे. या अहवालामध्ये देशभरामध्ये झालेला हिंसाचार त्याची आकडेवारी अगदी तपशिलामध्ये दिलेली आहे. 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये ज्या निवडणुका झाल्या त्यामध्ये 300 ठिकाणी हिंसाचार झाला. निवडणुकीच्या पूर्वी, निवडणुकीच्या काळात आणि निवडणुकीच्या नंतर, आणि जवळजवळ 58 लोकांचा बळी गेला. 23 एप्रिल रोजी जो पश्चिम बंगालच्या निवडणुकांचा पहिला टप्पा झाला त्याच्यामध्ये सुद्धा काही ठिकाणी हिंसाचार झाला, काही ठिकाणी दहशतीचे प्रयोग झाले. दहशतीचे हे जे व्हिडिओ समोर आलेले आहेत त्याच्यामध्ये दहशत माजवणारे जे लोक होते ते लुंगीधारी होते. आता लुंगी हा काही बंगाली लोकांचा पेहराव नाहीये. लुंगी घालतात बांगलादेशी, आणि तेच बांगलादेशी जे पश्चिम बंगालमध्ये घुसलेले आहेत ते निवडणुकीच्या काळामध्ये उत्पात माजवतात. यावेळी थोडासा कमी उत्पात त्यांनी माजवलेला आहे, कारण निवडणूक आयोगाने जबरदस्त दक्षता घेतली होती आणि केंद्रीय सुरक्षा दलाचे जे जवान होते ते अत्यंत सतर्क होते. कुमारगंजमध्ये शुभेंदू सरकार या भाजपच्या उमेदवाराला मारहाण झाली, त्याला पळ काढावा लागला, परंतु ज्या लुंगीवाल्याने त्याला मारहाण केली त्याचा शोध घेऊन नंतर केंद्रीय सुरक्षा दलाच्या जवानाने त्याचा व्यवस्थित पाहुणचार केलेला आहे. आर्म कॉन्फ्लिक्ट लोकेशन अँड इव्हेंट डेटा प्रोजेक्ट याच्या माध्यमातून जी आकडेवारी समोर आलेली आहे, म्हणजे ACL EDच्या माध्यमातून जी आकडेवारी समोर आलेली आहे
ती आकडेवारी पाहिल्यानंतर तुमच्या डोळ्यासमोर चित्र स्पष्ट होतं की पश्चिम बंगालमध्ये ज्या निवडणुका होतात त्याच्यामध्ये निवडणुकीतलं यश आणि हिंसाचार याच्यामध्ये कसं थेट कनेक्शन असतं. अर्थात मी तृणमूल काँग्रेसच्या संदर्भात बोलतोय. उत्तर 24 परगणा आणि दक्षिण 24 परगणा या दोन जिल्ह्यांमध्ये जागांची जी एकूण संख्या आहे ती आहे 63. उत्तर 24 परगणामध्ये 33 जागा आहेत आणि या 33 पैकी 28 जागा जिंकण्यामध्ये तृणमूल काँग्रेसला यश मिळालं होतं. या जिल्ह्यामध्ये मुस्लिमांचा जो टक्का आहे तो साधारण 73च्या आसपास आहे. दक्षिण 24 परगणा या जिल्ह्यामध्ये एकूण जागा आहेत 31 आणि या 31 पैकी 30 जागा जिंकण्यामध्ये तृणमूल काँग्रेसला यश मिळालं होतं आणि इथे मुस्लिमांचा टक्का आहे साधारण 63. 300 हिंसाचाराच्या घटना ज्या 2021च्या निवडणुकांमध्ये पश्चिम बंगालमध्ये झाल्या त्यापैकी 74 घटना या दोन जिल्ह्यामध्ये झालेल्या आहेत आणि या दोन जिल्ह्यामध्ये तृणमूल काँग्रेसला भरभरून यश मिळालेलं आहे. 63 पैकी 58 जागा जिंकण्यात यश मिळालं आहे. भाजपच्या वाड्याला फक्त 5 जागा आल्या. म्हणजे हिंसाचार आणि तृणमूलचं यश याच्यामध्ये कसं थेट कनेक्शन होतं हे स्पष्ट करणारे हे आकडे आहेत. आणि हा हिंसाचार निवडणूक आयोगाच्या उपाययोजनांमुळे बंद झाला म्हणून तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची तडफड चालू आहे. निवडणूक हिंसाचाराच्या प्रांतामध्ये तृणमूल काँग्रेसने देशभरामध्ये सगळ्या राज्यांवर कशा प्रकारे आघाडी घेतलेली आहे ते स्पष्ट करणारा एक आकडा मी तुम्हाला सांगतो. 2020 ते 2026 या काळामध्ये देशामध्ये ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये सर्वाधिक हिंसाचार झालेलं राज्य म्हणजे पश्चिम बंगाल. या राज्यामध्ये 2021 मध्ये झालेल्या हिंसाचाराच्या घटना 300 होत्या आणि त्याच्या खालोखाल ज्या राज्याचा नंबर आहे त्या राज्याचं नाव आंध्र प्रदेश. या आंध्र प्रदेशमध्ये निवडणुकीच्या काळामध्ये झालेला हिंसाचार, दुसऱ्या क्रमांकाचा हिंसाचार फक्त 86 घटना झालेल्या आहेत. म्हणजे तृणमूलच्या तुलनेमध्ये आंध्र प्रदेशमध्ये किती हिंसाचार झालाय हे तुमच्या लक्षात येईल. म्हणजे किती कमी हिंसाचार झालाय हे तुमच्या लक्षात येईल. हिंसाचाराचं जे थैमान 2021 मध्ये पश्चिम बंगालमध्ये झालं होतं ते 2026 मध्ये झालं नाही. त्याचं एकमेव कारण म्हणजे निवडणूक आयोगाने केलेल्या उपाययोजना आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार. या ज्ञानेश कुमार यांच्या उपाययोजनामुळे इथे केंद्रीय सुरक्षा बलांची इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती होती. या उपस्थितीमुळे या निवडणुकीमध्ये लुंगीवाल्यांचा उच्छाद झाला नाही, बूथ कॅप्चरिंग झालं नाही, दहशतीचे प्रयोग कमीत कमी प्रमाणामध्ये झाले. निवडणूक आयोगाने सगळ्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज केल्या होत्या, सगळ्यांचा व्यवस्थित बंदोबस्त केला होता आणि त्याच्यामुळे लोकांना निर्भयपणे मतदान करता आलं. आणि हीच बाब नेमकी डाव्यांना, पुरोगाम्यांना, तृणमूल काँग्रेसला आणि काँग्रेसच्या इकोसिस्टीमला सलते. आता एक प्रश्न तुमच्या मनामध्ये निश्चितपणे येईल. 2026 मध्ये ज्या प्रकारचं नियोजन करण्यात आलं होतं, ज्या प्रकारचा बंदोबस्त ठेवण्यात आला होता तसा बंदोबस्त 2021 मध्ये ठेवणं निवडणूक आयोगाला आणि केंद्र सरकारला का शक्य झालं नाही? तर या प्रश्नाचं उत्तर अत्यंत सोपं आहे. 2020 मध्ये या देशावर नाही सगळ्या जगावर कोरोनाचं संकट आलं होतं आणि देशाला कोरोनामुक्त करणं हे केंद्र सरकारचं प्राधान्य होतं. केंद्र सरकारची सगळी शक्ती देशाला कोरोनातून मुक्त करण्यासाठी खर्च होत होती आणि त्यामुळे 2021 मध्ये ज्या निवडणुका पश्चिम बंगालमध्ये झाल्या त्या निवडणुकांमध्ये तेवढा बंदोबस्त ठेवणं किंवा नियोजन करणं ना निवडणूक आयोगाला शक्य झालं ना केंद्र सरकारला. आणि त्याच्यामुळे पश्चिम बंगालमध्ये जे सत्ताधारी तृणमूल सरकार होतं त्यांनी मुक्तपणे हिंसाचार केला. या निवडणुकीमध्ये सर्वाधिक हिंसाचार झाला. इतका हिंसाचार जो 2016च्या विधानसभा निवडणुकांमध्ये झाला नव्हता किंवा 2024च्या लोकसभा निवडणुकांमध्ये सुद्धा करणं तृणमूलला शक्य झालं नाही. त्याच्या आधी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या त्या निवडणुकांमध्ये सुद्धा इतका हिंसाचार तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केला नव्हता. या निवडणुकीमध्ये 1681 लोक जखमी झाले होते. 2016 मध्ये हा आकडा 1284च्या आसपास होता. 2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये हा आकडा साधारण 716च्या आसपास होता. 23 एप्रिल रोजी जो निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडला त्या टप्प्यामध्ये निवडणूक हिंसाचारामध्ये जे लोक जखमी झाले त्यांचा जो आकडा आहे तो 30 ते 40च्या दरम्यान आहे. हा आकडा सुखद का वाटतो? कारण त्याचं कारण याच्यापूर्वी झालेला हिंसाचार, याच्यापूर्वी डाव्यांनी पश्चिम बंगालमध्ये रुजवलेली हिंसाचाराची संस्कृती जी तृणमूल काँग्रेसने नंतर पुढे नेली. त्यामुळेच तृणमूल काँग्रेसचे कार्यकर्ते प्रचंड पिसाळलेले आहेत. त्यांच्या मनामध्ये असा विचार निश्चितपणे येत असेल की जर केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान नसते तर आम्ही तेच दहशतीचे प्रयोग केले असते आणि त्याच लोकांना बूथपर्यंत जाऊ दिलं असतं जे लोक तृणमूल काँग्रेसलाच मतदान करणार अशी आम्हाला खात्री आहे. आणि त्याच्यामुळे ही मंडळी ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात महाभियोग आणण्याची तयारी करतायत. निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यानंतर तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या मनामध्ये इतकं प्रचंड नैराश्य का निर्माण झालेलं आहे याचं उत्तर तृणमूल काँग्रेसच्याच एका ज्येष्ठ नेत्याने दिलेलं आहे. या ज्येष्ठ नेत्याचं नाव अनुब्रता मंडल. एक व्हिडिओ त्यांनी जारी केला आणि त्या व्हिडिओमध्ये त्याने जे काही म्हटलंय ते खूप महत्वाचं आहे. परंतु त्याने काय म्हटलंय त्याच्यापूर्वी तो काय आहे हे समजून घ्या. हा वीरभूम जिल्ह्याचा अध्यक्ष आहे, ममता बॅनर्जी यांचा निकटवर्तीय आहे, दबंग नेता आहे, तुरुंगात जाऊन आलेला नेता आहे. 2024 मध्येच त्याची सुटका झाली.
तर असा हा नेता ज्याला केस्टो म्हणून पश्चिम बंगालमध्ये ओळखलं जातं, तर या नेत्याने एक व्हिडिओ जारी केला आणि त्या व्हिडिओमध्ये तो म्हणतो की माझ्या आयुष्यामध्ये इतकं विक्रमी मतदान मी पाहिलेलं नाहीये. ही भाजपची लाट नसून ही भाजपची सुनामी आहे. आणि पहिल्या टप्प्यात जे मतदान झाले त्या पहिल्या टप्प्यामध्ये तृणमूल काँग्रेसच्या वाट्याला फक्त 15 ते 16 जागा येतील असं मला वाटतं. एकूण जागा किती आहेत? 152. 152 जागांपैकी तृणमूलला फक्त 15 ते 16 जागा मिळणार असं या मंडळला वाटतंय, ज्याने तृणमूलमध्ये आपली हयात घालवलेली आहे. पहिल्या टप्प्याच्या मतदानानंतर भाजप नेते अमित शहा यांची जी पत्रकार परिषद झाली, त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांच्या तोंडी सुद्धा हेच शब्द होते की भाजपची सुनामी आहे, आम्ही प्रचंड बहुमताने विजयी होणार आहोत आणि आमची सत्ता येणार आहे, आमचा मुख्यमंत्री होणार आहे. परंतु सत्ताधारी पक्षाचा एक नेता जो प्रचंड हादरलेला आहे भाजपच्या सुनामीने, तो सुद्धा हे मान्य करतो, ही खूप महत्वाची गोष्ट आहे. आता अमित शहा म्हणतात ते खरं होईल, मंडोल म्हणतो ते खरं होईल, की तृणमूल काँग्रेसचे अन्य नेते जे काय म्हणतात ते खरं होईल. त्याचा उलगडा 4 मे रोजी होणारच आहे. परंतु एक गोष्ट सत्य आहे की मंडोल यांच्या तोंडून तृणमूल काँग्रेसच्या नेत्यांच्या मनामध्ये जी भावना आहे ती बाहेर आलेली आहे आणि त्याच्यामुळे तृणमूलच्या कार्यकर्त्यांचा जबरदस्त चडफडाट झालेला आहे. आता मंडोल तर दबंग आहे, गुंड आहे तो, त्याला तर हे ठोकू शकत नाहीत. मग ते ठोकतायत कोणाला? ज्ञानेश कुमार यांना. त्याला मालवणीमध्ये एक म्हण आहे, वड्याचं तेल वांग्यावर काढणं. या देशामध्ये बुद्धिजीवी, विचारवंत, पत्रकार आणि युट्यूबरची एक टोळी आहे जी भाजप नेत्यांचा सतत विरोध करत असते. भाजप नेते काय करतायत हे त्यांच्या दृष्टीने महत्वाचं नाहीये. ते योग्य करतायत की अयोग्य करतायत हे सुद्धा महत्वाचं नाहीये. ते जे काही करतायत त्याचा विरोध करायचा हेच या टोळीचं काम असतं. म्हणून जेव्हा भाजपचा विरोध केजरीवाल करतात तेव्हा केजरीवालांना हे डोक्यावर घेतात. भाजपचा विरोध जेव्हा राहुल गांधी करतात तेव्हा राहुल गांधींना हे डोक्यावर घेतात. ममता बॅनर्जी यांना याच टोळीने डोक्यावर घेतलेलं आहे. आणि ही अशी मंडळी आहेत जी पाकिस्तानला सुद्धा डोक्यावर घेऊ शकते, जी डोनाल्ड ट्रम्प यांना सुद्धा डोक्यावर घेऊ शकते जर त्यांनी नरेंद्र मोदी यांना शिव्या घातल्या किंवा या देशाला शिव्या घातल्या. आणि या मंडळींच्या मनामध्ये नरेंद्र मोदी यांच्याबद्दल प्रचंड जळफळाट आहे. तोच जळफळाट अमित शहा यांच्याबाबत आहे, तोच जळफळाट योगी आदित्यनाथ यांच्याबाबत आहे, तोच जळफळाट हिमंता बिस्वा शर्मा यांच्याबाबत आहे, तोच जळफळाट महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आहे. ही मंडळी सतत यांच्या वाईटाचा विचार करत असतात, त्यांच्यावर दुगाड्या झाडत असतात, त्यांचा विरोध करत असतात आणि त्यांच्याबाबत अचकट विचकट कुचकट बोलत असतात. परंतु त्यांच्या जळफळाटामुळे आतापर्यंत नरेंद्र मोदी किंवा अमित शहा किंवा अन्य जी मी तुम्हाला नावं सांगितली त्यांना कोणताही फरक पडलेला नाहीये. आणि हीच मंडळी आता ज्ञानेश कुमार यांच्या नावाने गेल्या काही काळामध्ये बोटं मोडताना दिसत आहेत. परंतु ज्ञानेश कुमार यांचं सुद्धा या जळफळाटामुळे काही बिघडण्याची शक्यता नाहीये. ज्ञानेश कुमार यांचे धन्यवाद व्यक्त करावेसे वाटतात, कारण पश्चिम बंगाल सारख्या हिंसाचारग्रस्त राज्यामध्ये त्यांनी यशस्वीपणे निवडणूक घेऊन दाखवली. अशा प्रकारची निवडणूक ज्याच्यामध्ये इतकं भयमुक्त वातावरण निर्माण झालं की लोकांनी 92% पुढे मतदान केलं. तर जी खबरदारी पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांच्या पहिल्या टप्प्यामध्ये निवडणूक आयोगाने घेतलेली आहे, जी खबरदारी केंद्रीय सुरक्षा दलाने घेतलेली आहे, त्याच प्रकारची खबरदारी 29 एप्रिल रोजी निवडणुकीचा जो दुसरा टप्पा पार पडणार आहे त्या टप्प्यात घेतली जाईल या अपेक्षेसह या व्हिडिओमध्ये थांबतोय. व्हिडिओमध्ये माझ्यासोबत होते कॅमेरामॅन ओमकार भागवत, व्हिडिओ एडिटर अजय शेळके. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कॉमेंट बॉक्समध्ये व्यक्त व्हा, सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. नमस्कार, धन्यवाद.